रिअल एस्टेट क्षेत्रातील नामांकित संस्था क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या प्रॉपर्टी एक्स्पो जळगाव एडिशनला पहिल्या दिवसापासूनच जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे। नाशिकमधील सर्वोत्कृष्ट प्रॉपर्टी प्रोजेक्ट्स आता खास जळगावकरांसाठी एकच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत। या भव्य प्रदर्शनाचे आयोजन 7, 8 आणि 9 मार्च या 3 दिवसांच्या कालावधीसाठी आयोजित करण्यात आले असून या एक्स्पोमध्ये नाशिकमधील 28हून अधिक नामवंत डेव्हलपर्स सहभागी झाले आहेत। तर 150 पेक्षा जास्त घरांचे आणि इतर गुंतवणुकीचे पर्याय येथे पाहायला मिळत आहेत। 18 लाख रुपयांपासून पुढे विविध किमतीतील बजेट घरे आणि आलिशान बंगल्यांचे प्रकल्प येथे एकाच छताखाली उपलब्ध आहेत। प्रदर्शनाचा उद्या 9 मार्चचा शेवटचा दिवस असून जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन क्रेडाई नाशिक मेट्रोच्या वतीने मनोज खिवसरा यांनी केले आहे। हेमंत पाटील, खानदेश प्रभात, जळगाव। 10 वर्षापूर्वी साधारण 10 ते 12 वर्षापूर्वी क्रेडाईचा एक्झिबिशन इथे झालेला आहे। आता 12 वर्षानंतर हा सुवर्णयुग आलेला आहे। इथे साधारण 25 बिल्डरनी इथे भाग घेतलेला आहे आणि मोर दॅन 150 प्रॉपर्टीज इथे शोकेस केलेले आहे आणि 18 लाखापासून इथे प्रॉपर्टी अवेलेबल आहे। म्हणजे तुम्हाला प्लॉट्स, शॉप्स, कमर्शियल्स, फ्लॅट्स 10 करोडपर्यंत तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी एका छताखाली तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्याच्यामुळे इथे आपण एक AC डोम केलेला आहे ज्याच्यात 220 टन याचे AC लावलेले आहे। म्हणजे लोकांना अक्षरशः जळगावकरांना थंडीचा अनुभव इथे, काश्मीरचा अनुभव इथे घेता येईल अशी इथे व्यवस्था केलेली आहे। तरी माझी सगळ्या जळगावकरांना एकच विनंती आहे का तुम्ही इथे येऊनच बघा। म्हणजे आमच्या ॲडचा कॅप्शनच आहे का इथे तुम्ही प्रॉपर्टी सिलेक्ट करा, नाशिकला या, येऊनच बघा आणि तुमच्या प्रॉपर्टीचं स्वप्नातलं घर निवडा। इथे क्रेडाईतर्फे हे जे काय प्रॉपर्टी एक्स्पो इथे लावण्यात आलेलं आहे त्याच्यात नाशिकच्या बहुतांशी प्रॉपर्टीज आम्हाला इथे एका छताखाली बघायला मिळत आहेत। जळगावच्या बाहेर पडून पुणे मुंबई तर खूप कठीण होतात, पण त्या मानाने नाशिकला खूप चांगल्या प्रॉपर्टीज आहेत। वातावरण देखील खूप चांगलं आहे। तर विचार होत होता म्हणून इथे बघायला आलो। तर बऱ्यापैकी इथे सर्व प्रॉपर्टी पाहायला मिळाल्या नाशिकच्या वेगवेगळ्या भागातल्या। आणि बघायला गेलं तर जळगावच्या पेक्षा कॉम्पिटेटिव्ह चांगले रेट्स आपल्याला तिथे पाहायला मिळत आहेत। त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंटसाठी ही खूप चांगली जागा नाशिक ही असू शकते असं वाटलं आणि बघायला आलो आहे। आता विचार चालला आहे कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करण्याचा।